38 धावा, 2 गडी बाद आहेत. नवीन गोलंदाज आशिष. या ठिकाणी काय सुरेख फटका आहे, परंतु चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल का? इथे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. इथे परतावं लागेल. प्राईम प्लस. अडोतीस धावा. शब्दांना फार किंमत आहे. तुकोबांनी एकदा प्रश्न विचारला होता, तुमची संपत्ती काय? तुकोबांनी सांगितलं, अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्र यत्ने करो. त्यांच्या घरी धन काय होतं? शब्दांचं होतं. यावेळेस आपण पाहतोय काय घडतंय. फटका खेळला गेलाय. 1 धाव मिळेल. 39 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. 4थं षटक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आहे. सर आपण वेळेवरती देखील लक्ष द्यायचंय. 12 मिनिटांमध्ये एक इनिंग होणं गरजेचं आहे. इथे काय पुढे सरसावून फटका खेळलाय. समोरच्या दिशेने हा चेंडू आलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू उचलला जाईल. 1 धाव मिळेल. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4थं षटक घेऊन आलाय तो म्हणजे आशिष. 29 धावा असणार नाही. मला वाटतं या षटकामध्ये एकही चेंडू वाईट आला नाही. बरोबर. हे षटक सुरेख आहे. कुणाल आयकॉन संघाला ज्या गोलंदाजीची गरज होती तर ती शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू स्ट्रेट केला. आपण पाहतोय शॉर्ट ठिकाणी चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलकावरती वाढ. 41 धावा धावफलकावरती असतील. 3.5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. इथे काय फटका खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. मला वाटतं 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? इथे नकार दिला गेलाय. अपील केली गेली, परंतु ते नजीम मुल्ला सरांनी सांगितलं की हा नॉट आउट आहे. फलंदाज नक्कीच क्रीज मध्ये. 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावा PSW P9 कुणाल आयकॉन संघाला बनवाव्या लागतील. यानंतर आकाशगंगा सोसायटी क्रिकेट क्लब आणि वेरोनिका मार्कोस या दोन्ही संघाने या. 42 धावा बनल्या गेल्या. 43 धावा विजयाचं समीकरण असेल. आकाशगंगा सोसायटी क्रिकेट क्लब विरोधामध्ये